ह्या घटक अन्नातूनच कमी झाल्या, त्यामुळं काय झालं तुम्हाला भेटत नाहीत आणि त्या न भेटल्यामुळं तुम्ही आजारी पडता. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट असतं पहा जेवण. तुम्ही जर अवेळी जेवण करत असाल सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान जर तुम्ही जेवण करत नसाल तर मित्रांनो तुम्ही नक्की आजारी पडता किंवा आजार लवकर तुमचा बरा होत नाही. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण केलं पाहिजे, कारण की मांसाहाराने तुमचा DNA काय होतो डिस्टर्ब होतो, चेंज होतो. तुम्ही आजारी पडायला मांसाहारीही कारणीभूत आहे. मांसाहारामध्ये तुम्हाला वाटत असेल प्रोटीन फॅट भेटत असेल, पण तसं काही नाही मित्रांनो. तुम्ही मोठी मोठी उदाहरण घेऊ शकता, जसं की घोडा असेल, हत्ती असेल, पवित्र असणारे गाय असेल, याचंही उदाहरण तुम्ही नक्की काय करू शकता घेऊ शकता. मग ते कारण काय आहे तर तुम्ही जे खाताय ते शुद्ध सात्विक आणि सकस असावं. सकस म्हणजे जसं की पोषणयुक्त असावं, ते आज भेटत नाही. पहा त्याच्यासोबत झोप महत्त्वाची आहे. झोप जर तुम्हाला वेळेवर येत नसेल, त्याच्यानंतर आजारामध्ये पण झोप वेळेवर येत नाही पहा, तर अशा वेळेस नक्कीच तुम्हाला झोप वेळेवर घेणं काय आहे गरजेचे आहे. तर हे का कारण आहे, कारण की प्रत्येक शरीरासाठी मित्रांनो सूर्य मावळल्यानंतर जसं काही पक्षी आपल्या घरट्यामध्ये येतात, गायी गोट्यामध्ये येतात, तसं माणसाने कमीत कमी घरात येऊन झोपलंच पाहिजे मित्रांनो. काम करणं म्हणजे आजकाल आपण पाहतोय कंपन्यांमध्ये 24-24 तास वर्क केलं जातं. म्हणजे काय आपली अवस्था एखाद्या प्राण्यापेक्षाही काय झालेली आहे घातक झालेली आहे, कारण की झोप मोडलेली आहे आणि त्याच्यामुळं आजार होतात. ही कारणं आहेत. त्याच्यानंतर औषधाचे झालेले साईड इफेक्ट तुम्ही जर बघत असाल, आपण साईड इफेक्टची इन्फॉर्मेशन पुढं तर बघणारच आहोत. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की पहा की तुम्ही एखादा व्यक्ती जर कंटिन्यू केमिकल औषधं खात असेल, पहा ॲक्च्युली ॲलोपॅथीची निर्मिती म्हणजे केमिकल औषधाची निर्मिती हा फक्त आजार थांबवण्याकरता झालेला आहे, बरं करण्याकरता झालंच नाही मित्रांनो. ही गोष्ट पेशंटच्या लक्षात येत नाही, त्यांना कुणीही सांगितलेले नाही, कारण की केमिकल औषधांचा बाजार हा अब्जो रुपयामधला आहे आणि ते जर सांगायला सुरुवात केली तर मग त्यांचा तोटा होतो. हे तुम्ही आता लक्षात घेतलंच असेल की केमिकलचा साईड इफेक्ट होतोय आणि लसीचा तर साईड इफेक्ट तुम्हाला आता लक्षात आलाच असेल. त्याच्यानंतर आहे आजारांची संख्या पहा. तुमच्या शरीरात एक आणि एकपेक्षा जर जास्त आजार असेल तरी मित्रांनो तुम्हाला नक्कीच 3रा 4था 5वा 6वा आजार होण्याची नक्कीच शक्यता असते, कारण एक आजार तुमच्या शरीरामध्ये सर्व अवयव डॅमेज करायला काय करतो कारणीभूत ठरतो. ओके, तर मग त्याच्यानंतर इम्पॉर्टंट असतं की समजा आपण एका आजारासाठी औषध देतोय आणि तो व्यक्ती जर लवकर बरा होत नसेल तर याचा अर्थ त्याला दुसरा कोणता तरी आजार आहे असं समजून चला आणि त्यावर तुम्ही ट्रीटमेंट करायला नक्की सुरुवात करा. त्याच्यानंतर आजाराचा कालावधी किती आहे, समजा 1 दिवस झाला आहे की 1 महिना झाला आहे, 1 महिना झाला आहे की नक्की 12 महिने झालं आहे, म्हणजे 1 वर्ष झालं आहे की नक्की 10 वर्ष झालं आहे, 20 वर्ष झालं आहे, 30 वर्ष झालं आहे, 40 वर्ष झालं आहे, तो आजार आहे. मग जितका माणूस जास्त वर्ष किंवा दिवस आजारी असेल कमीत कमी तेवढ्या वर्ष तरी काय करणं गरजेचं आहे, ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. जसं की एखादा व्यक्ती 10 वर्ष जर आजारी असेल तर त्यानं 10 ते 12 महिने ट्रीटमेंट घेणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर एखादा व्यक्ती 20 वर्ष जर आजारी असेल तर नक्कीच मित्रांनो 12 ते 15 महिने त्यानं औषध उपचार करणं गरजेचं आहे. तो व्यक्ती जर समजत असेल मी 2 आणि 3 महिन्यामध्ये बरं होईल, तर ह्या जगातील कुठलाही डॉक्टर, कुठलीही मेडिकल इंडस्ट्री, त्याच्यानंतर कुठलंही प्रोडक्ट कामी येणार नाही. ही सत्य गोष्ट आहे. ओके, कारण आजाराचा कालावधी हा ठरतो माणूस किती लवकर बरा होतो. ओके, त्याच्यानंतर पहा जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं केमिकलयुक्त, तसंच मित्रांनो तेल ही कारणीभूत आहे. आजकाल भारतामध्ये जी गोष्ट खरं तर विकलीच नाही पाहिजे ती गोष्ट विकली जाते पहा, ती म्हणजे तेल. खरं सांगायचं म्हणल्यानंतर खरं तर तेलाची गरज नसते, तेलाला चव नसते आणि आज केमिकल औषधांमुळे तर म्हणजे केमिकल औषधाच्या प्रोसेसमुळं तयार केलेलं तेल मित्रांनो अत्यंत घातक आहे. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की नक्कीच तुम्ही जर तेल जास्त खात असाल, तळलेले पदार्थ जास्त खात असाल तर ते आजाराला कारणीभूत आहे. हे वेळोवेळी दिसतंय पण आपण कधीही बंद करणार नाही, फक्त चेंज करायला सुरुवात करा. ह्या तेलाच्या ऐवजी तुम्ही नक्कीच देशी गाईचं, म्हशीचं अगदी तूप खायला सुरुवात करा मित्रांनो. घरगुती तूप खायला सुरुवात करा, ते सुद्धा फायदेशीर आहे आणि ते नक्कीच तुमच्या शरीरामध्ये काय होतं मित्रांनो डायजेस्ट होऊन तुम्हाला चांगलं आरोग्य प्रदान करू शकता. मग कोणतंही तूप तुम्ही नक्कीच घरगुती असेल तर खाल्लं तरी चालेल, पण मित्रांनो तेल जे आहे लाकडी घाणीतून आणा आणि जास्त त्याचा वापर करायचा नाही. ओके,
त्याच्यानंतर पहा, आज तरुणाईमध्ये एक आपल्याला काय झालेलं आहे, चित्रपटामुळं असेल किंवा मीडियामुळं असेल किंवा एक समोरच्या व्यक्तीमुळं असेल, पहा आपल्यामध्ये एक बॉडी चांगली असावी, म्हणजे माझी बॉडी फक्त सलमान खान शाहरुख खानसारखीच असावी किंवा माझी बॉडी अशी स्लिमच असावी, हे एक फॅड आलं आहे पहा. आणि हे सगळ्यात जास्त आजाराला कारणीभूत ठरतं आहे. तिथं मसल लॉस करतं आहे. त्यासाठी मग मुलं काय करतात, स्टेरॉइडची इंजेक्शनं घेतात, फक्त प्रोटीन पावडरच घेतात, हार्डवर्क करतात. पहा, जो व्यक्ती समजा एखादा शेतकरी असेल किंवा शेतामध्ये काम करणारा शेतमजूर असेल, जर तो 8 तास जरी शेत खांदत असेल ना, त्याचं जेवढं नुकसान होणार नाही की त्याच्या बॉडीचं, तितकं नुकसान मित्रांनो तुम्ही जिममध्ये जाऊन होत असतं. फक्त गरज असेल तेवढाच व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. हेल्दी राहणं फक्त गरज पडेल एवढाच व्यायाम. 6 पॅक बॉडी बनवलेले. नक्कीच मित्रांनो, आपल्याला कुठल्याही एखाद्या हिरो हिरोईनसोबत आपल्याला बाउन्सर म्हणून नक्कीच जायचं नाही. तुम्ही हे समजून घ्या, बॉडी बनवणं म्हणजे फक्त बाउन्सर होणं आहे. ओके. त्याच्यानंतर पहा, तुम्ही जी भांडी धुत असाल तर ती व्यवस्थित असावी. त्याच्यानंतर भांडी पूर्णपणे धुतलेली असावी, प्लॅस्टिक नसावी किंवा प्लॅस्टिकच्या कागदामधली नसावी किंवा थर्माकोलमधली नसावी. कारण की जसं ते सिंथेटिक रसायन ह्याच्यामध्ये आहे पहा, ते कॅन्सरला कारणीभूत आहे. तुमच्या शरीरामध्ये जाऊन डायरेक्ट सेल डॅमेज करण्याचं काम कोण करतायत, तर तुमच्या शरीरातील भांडी करतायत. म्हणजे काय, तुमच्या घरामध्ये असणारी जी भांडी आहेत त्या भांड्यांना लावणारं तुमचा जो साबण आहे, त्यासोबत जी ह्या अशा प्रकारची बनवलेली भांडी आहेत ती कारणीभूत आहेत. तर ती कृपया काय करा, तुम्ही नक्कीच टाळा. त्याच्यानंतर पहा, ॲल्युमिनियम जर तुमच्या घरामध्ये भांडी वापरत असाल तर तुम्ही नक्कीच मित्रांनो गुलाम आहात किंवा तुम्ही नक्कीच कैदी आहात. म्हणजे काय की तुमचा आजार हा तुम्हाला वाढणारच आहे ॲल्युमिनियमच्या भांड्यामुळे. कारण ॲल्युमिनियमचा मेल्टिंग पॉईंट हा कमी असतो. म्हणजे काय की जर समजा मातीच्या भांड्याला जर 200 डिग्री टेम्परेचर लागत असेल तर मित्रांनो अगदी 40 ते 50 डिग्रीमध्ये ॲल्युमिनियमचं भांडं हे विरघळत असतं पहा. आणि ते विरघळल्यामुळं काय होतं मित्रांनो, त्याचे बारीक बारीक कण तुमच्या शरीरामध्ये येतात व कॅन्सर असेल किंवा डायरेक्ट नर्वस सिस्टम असेल, ह्याला काय करतात, अटॅक करून तिथं डॅमेज करतात. मग ह्याला कारण काय आहे मित्रांनो, पहा, इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये प्रथम ॲल्युमिनियमची भांडी आणली. कारण की त्यावेळेस कमी असायचं, ॲल्युमिनियम एवढं जास्त नव्हतं. आणि ते काय करायचे, आपल्या येथील स्वातंत्र्यवीरांना किंवा स्वातंत्र्य सैनिकांना पोट दुखावं किंवा खाणं पचू नये, म्हणजे जेवण पचू नये म्हणून ते ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये देत असायचे. पहा, त्यांना सोडून टाकली पण आपण अजून गुलामातच आहोत, म्हणजे पुढं वापरतोय. त्याच्यानंतर पहा, आयोडीनची कमी. पहा, काही दिवसापूर्वी जाहिराती लागायच्या, हे मीठ घ्या आयोडीन मिळेल, ते मीठ घ्या आयोडीन मिळेल. पण मित्रांनो मी फक्त तुम्हाला सांगू इच्छितो, डायरेक्ट पांढरं मीठ खाणं हे तुमच्या शरीरासाठी घातक आहे. त्याच्यावर प्रोसेस केलेलं जे मीठ असतं पहा, ते खूप इम्पॉर्टंट असतं की ते केमिकलद्वारे पांढरं प्रोसेस केले जाते आणि तेच तुमच्या शरीरामध्ये हानिकारक आहे. मग अशा वेळेस तुम्ही नक्कीच प्रोसेस कशी करायची मिठावर आणि मिठाची कशी ताकद वाढवावी याचं व्हिडिओ नक्कीच यूट्यूबला आहे, ते तुम्ही बघा. मीठ ही खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा, तुमचं आरोग्य बर्बाद करण्याकरता आजही आताही काय करतायत ह्या कंपन्या, ह्या ॲलोपॅथी डॉक्टरांना असेल किंवा केमिकल डॉक्टरांना असेल मित्रांनो, करोडो रुपये वाटतात. मी फक्त एका कंपनीचं फक्त एका महिन्यात त्यानं 1000 कोटी रुपयेचं गिफ्ट वाटलेले आहेत. किती? एका कंपनीनं म्हणजे फक्त डॉक्टरांसाठी एका महिन्यामध्ये 1000 कोटी रुपयाचे गिफ्ट वाटलेत. म्हणजे तुमच्या जर धरून चाला की आज आपण गेले 30-40 वर्ष ह्या ॲलोपॅथी डॉक्टरांची भारतामध्ये आपण ट्रीटमेंट घेतोय, ह्याचा अर्थ त्या डॉक्टरांनी कमवले किती असतील नुसत्या कंपनीच्या गिफ्टद्वारे. म्हणजे तुमचं आरोग्य घातक करायला किंवा संपवायला ह्या केमिकलच्या कंपन्यांचं खूप मोठं षडयंत्र आहे पहा. ओके, किती मोठं आहे हे तुम्ही लक्षात घ्या, कारण 1000 कोटी रुपये वाटलेले आहेत. लक्षात आलं का? चला ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आपल्या भूमीतून काय झालेलं आहे, जल स्तर कमी झालेला आहे. त्याला कारण केमिकलच आहे, कॅन्सर आहे. त्याची एक जाहिरात बघू शकता, अगदी 14,000 कोटी रुपयेचा इन्शुरन्स लावलेला आहे. त्याच्यानंतर पहा की तुम्ही जे औषधं खाताय का नाही, केमिकलचे असेल किंवा कुठलीही असेल, तर केमिकलच्या औषधांचं काय होतं आहे मित्रांनो की खर्च सतत वाढतो आहे. म्हणजे जी गोळी
समजा 10 वर्षापूर्वी अगदी 1 रुपयाला 2 रुपयाला भेटत असेल, आज तीच गोळी मित्रांनो अगदी 28 रुपयाला भेटते. पहा, म्हणजे 2800 पट एवढा काय झालेला आहे, त्यामध्ये इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे दरवर्षी 15, 16, 20% वाढ झालेली आहे केमिकलच्या गोळ्यात. पण आपल्या प्रत्येक पेशंटला काय वाटत असतं, नाही नाही त्या गोळीची किंमत कमी आहे. पण मित्रांनो, ती गोळी ॲक्च्युली 10 वर्षापासून जर बघायला गेलं तर 2800 पट किंमत वाढलेली आहे. त्याच्यानंतर पहा, हे मगाशीच सांगितलं नशिले पदार्थ. तर चला आपण जास्त वेळ न घेता फक्त आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टवर येऊ. मित्रांनो नमस्कार. पहिली गोष्ट, तुम्ही आपल्या कंपनीचा प्रोफाईल चेक केलेला आहे का? आपल्या कंपनीचा प्लॅन चेक केलेला आहे का? प्रोडक्ट चेक केलेला आहे का? किंवा तुम्हाला सांगितलेलं आहे का? हे देण्यात घ्या. नसेल तर पहा, इथून पुढं तुम्ही नक्कीच काय करा, इम्पॉर्टंट आहे की तुम्ही लक्ष देऊन ऐकणं. ओके. हाडाचे आजार कोणते कोणते आहेत? मग संधिवात असेल, आमवात असेल, सांध्यामध्ये गॅप होणं असेल, सांधे दुखणं असेल, जखणणं असेल, चिकनगुनिया असेल, फ्रोजन शोल्डर असेल, सायटिका असेल, गॅप हातापायांना मुंग्या असतील, आम्लपित्त असेल, बधिरपणा असेल किंवा इतर कोणतेही विकार असो, हे सगळे हाडाच्या संदर्भात मोडतात. हाडाचं खूप मोठं दुखणं असतं मित्रांनो, कारण हे लास्ट स्टेज दुखणं म्हणजे तुमचे हाडं दुखतात. पण ह्याचं जर तुम्ही बघायला गेलं तर आपल्या भारतामध्ये बरेच मोठं काय आहेत मित्रांनो, ह्याचा व्यापार चालतो. मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणेन की RA फॅक्टर हा जर तुमच्या शरीरामध्ये झाला तर तुमचा प्रत्येक सांधा खराब होतो. मग त्याची काय इन्फॉर्मेशन आहे तर त्या पेशंटला पहा, दरवर्षी कमीत कमी 5.5 ते 6 लाख रुपयाचा खर्च काय होतो, RA फॅक्टरला होत असतो. मग आपल्या भारतामध्ये त्यांना डायरेक्ट काय केलं जातं, जर थोड्या केमिकलच्या गोळ्याने 1-2 वर्ष जर तुम्हाला नाही फरक पडला तर डायरेक्ट ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. पण मित्रांनो, तुमच्या माझ्यासाठी चांगली संधी आहे की आपल्या समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचं आपल्या सक्सेस आर्थो किट आहे. मग त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत की जे घटक तुम्हाला हाडाचा प्रॉब्लेम कमी करायला मदत करतील, तर त्या घटकाविषयी आपण चर्चा करू. ही डिटेलिंगमधला आजची मीटिंग आहे. डिटेल म्हणजे व्हिडिओ नुसता असं नाही की मीटिंग घेतलेली आहे आणि प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देतो आहे. तर आपण त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत, ते घटक कुठल्या आजारासाठी चालतात, आजार का होतात, कशामुळे होतात, आणि ह्याचा डिटेलिंगचा हा काय आहे मित्रांनो व्हिडिओ आहे. तर पहा, आपल्या समोर सक्सेसच्या आर्थो किटमध्ये हे पहा, हे आर्थो किट आहे, हे पुढीचं. ओके. त्याच्यानंतर तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्या प्रोडक्टमध्ये कुठले कुठले घटक आहेत हे काय करूयात आपण पाहूयात. जसं की मेथी आहे. मेथी काय करतं मित्रांनो, अपचन कमी करतं आणि कॅल्शियमचा नॅचरल स्रोत आहे मित्रांनो मेथी. तर हे काय करतं, नक्कीच कॅल्शियमचा स्तर वाढवण्यामध्ये मदत करतं, ॲसिडिटी कमी करतं, अपचन दूर करतं आणि अँटीऑक्सिडंट आहे. त्याच्यानंतर ग्रीन टी आहे. तर वजन कमी करण्याचं काम, त्वचारोग घालवण्याचं काम, सूज घालवण्याचं काम हे ग्रीन टी करत असते. जायफळ आहे. जायफळ नॅचरल पेन किलर आहे. म्हणजे जसं तुम्ही एखादे पेन किलर आणून खाता का नाही, त्यापेक्षा तुम्ही जायफळीचा नक्कीच काढा पिल्याला नक्कीच फायदेशीर आहे. पण मित्रांनो, आपल्या प्रोडक्टमध्ये ही जायफळ आहे, ते नॅचरल पेन किलर आहे. तुम्ही याला जायफळीला नॅचरल पेन किलर, नैसर्गिक पेन किलर सुद्धा म्हणू शकता. ह्याचं एक कारण सांगतो मित्रांनो. पहा, लहान बाळ असतं की नाही, ते रडत असतं. पण रडतंय कसं, तर हे नक्कीच पूर्वीच्या लोकांना कळलं नाही की नक्की याला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, ह्याचं नक्की डोकं दुखतं आहे की अंग दुखतं आहे की याला झोप लागली. अशा वेळेस पूर्वीच्या ज्या आजी होत्या किंवा घरगुती जी आजी होती किंवा त्यांची आई होती, तर ती काय करायची की हळद आणि जायफळ टाकलेलं दूध उकळून त्या मुलाला पाजायचे. मग काय व्हायचं मित्रांनो, जायफळ काय करतं, रक्तप्रवाह तुमच्या नसापर्यंत पोहोचवण्याचं काम, बघा ह्या ज्या रक्तप्रवाह आहे तो पूर्णपणे सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम जायफळ करतं. मग जायफळ काय आहे, नॅचरल पेन किलर आहे. ह्यानं ते काय होणार आहे, तुम्हाला चांगली झोप लागणार आहे, दुखणं तुमचं थांबणार आहे, कारण तुमच्या प्रत्येक सांध्यांपर्यंत रक्त पोचवणार आहे, तिथं आराम देणार आहे, त्यामुळं तुम्हाला झोप लागणार आहे. आणि रक्तप्रवाह व्यवस्थित पोचल्यामुळं तुमच्या शरीरातील सूजन कमी होणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे सूज जे आलेली आहे ते पूर्ण शरीरामध्ये कुठंही कोणत्याही प्रकारची सूज असो ही कमी होणार आहे. आणि आपण हे प्रूव्ह पण केलेलं आहे, कोणत्याही आजारामध्ये कुठलीही सूज असू द्या आपल्या प्रोडक्टनं ही कमी झालेली आहे. त्याच्यानंतर पहा, आवळा आहे. तर आवळ्याचं जर तुम्हाला गुण सांगायचं म्हटलं तर आवळ्याला देवफळ म्हटलं जातं. पहा, आवळा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जो व्यक्ती दररोज आवळा किंवा आवळ्याचे पदार्थ खातो तो कधी आजारी पडत नाही. ह्याला कारण आहे मित्रांनो, भरपूर अँटीऑक्सिडंट आहेत आणि त्याच्यानंतर भरपूर कॅल्शियम आहे मित्रांनो. अगदी
100 ग्रॅम आवळ्या पावडरीमध्ये मित्रांनो जवळपास 2400 ग्रॅम एवढं नॅचरल कॅल्शियम आहे, त्यासोबत बाकीचे घटक पण आहेत. आणि आवळा काय करतो मित्रांनो, तुमच्या शरीरातील टॉक्झिन बाहेर काढायला मदत करतो. त्याच्यासोबत जर हिरडा आणि भेडा असेल तर त्रिफळा त्याला म्हटलं जातं. मग हिरडा आणि भेडा काय काम करतो, तर सूज कमी करण्याचं काम, अपचन दूर करण्याचं काम, तुमच्या पोटातील गॅस बाजूला करण्याचं काम. त्यामुळं संधिवातामध्ये काय होतं, हा उपयोगीला येतो. त्याच्यासोबत की पहा किडनी जसं की लघवीचं प्रमाण असेल ते सुद्धा वाढवण्याचं काम हिरडा आणि काय करतो, भेडा करत असतो. त्यासोबत पहा चित्रक, नक्षत्र आणि हाडजोड हे तिन्ही घटक सेम पद्धतीने काम करत असतात. तुमची पचनक्षमता वाढवण्याचं काम, तुमचे हाडं मोडले असतील तर जोडण्याचं काम, हाडं कुमकवत असतील तर त्याला चांगलं सदृढ बनवण्याचं काम हे काय करतात, हे तिन्ही घटक करत असतात. पहा त्यासोबत आहे वाताच्या सर्वच प्रकारामध्ये हा काय होते, याची मदत होते. पहा ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घ्या की आपल्या प्रॉडक्टमधील हे जे घटक आहेत हे नक्कीच फायदेशीर आहेत. त्याच्यानंतर पहा विटामॅक्स आहे. मग आपण काय करूयात, विटामॅक्समधील कुठले घटक आहेत हे बघूयात. तर आपल्या विटामॅक्समध्ये मित्रांनो अश्वगंधा आहे, शतावरी आहे आणि शिलाजीत आहे. मग अश्वगंधा काय काम करतं मित्रांनो, तर शुगर लेवल ठीक करण्याचं काम, आर्थरायटिस कमी करण्याचं काम, रोगप्रतिकारक कमी करण्याचं काम, रोग कमी करण्याचं काम असेल किंवा रक्तदाब सुरळीत करण्याचं काम अश्वगंधा करतं. आणि अश्वगंधाला ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये राजा म्हटलं गेलं आहे. ओके, शतावरीला राणी म्हटलं जातं. पहा शतावरी पचन व्यवस्थित देण्याचं काम, तुमच्या शरीरात न्यूट्रिशन भरून आणण्याचं काम आणि स्त्रियांच्या सर्व समस्याचं समाधान फक्त शतावरीमध्ये आहे. ती शतावरी आपल्या विटामॅक्स कॅप्सूलमध्ये आहे. पहा शिलाजीत इम्पॉर्टंट आहे. पहा शिलाजीत सूज कमी करण्याचं काम आणि हाडांना स्ट्रॉंग करण्याचं काम करतं. त्यासोबत आपल्या टेस्टोस्टेरॉन लेवल वाढवण्याचं काम, तुम्हाला हॅप्पी ठेवण्याचं काम शिलाजीत करत असतं. ओके, तर शिलाजीत ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पहा ब्राह्मी आहे, जटामांसी आहे, अर्जुन आहे आणि गुडूचे आहे. तर ब्राह्मी काय काम करतं मित्रांनो, ब्राह्मी व्यवस्थित नींद म्हणजे काय की तुम्हाला व्यवस्थित झोप देण्याचं काम व बुद्धी वाढवण्याचं काम ब्राह्मी करत असतं. पहा रक्तसंचार व्यवस्थित करण्याचं काम, नसांमध्ये रक्त पुरवण्याचं काम, काय म्हणतात नसा दाबल्या, शिर दबली तर त्याला पुरवठा व्यवस्थित करण्याचं काम ब्राह्मी करते. जटामांसी पण सेम याच काम करते. अगदी जटामांसी तर तुम्ही म्हणजे एखाद्याला जर झटका येत असेल, म्हणजे डोक्यामध्ये पहा झटका येतो, मिरगी येते असं म्हटलं जातं, तर ती मिरगीलाही कमी करण्याचं काम जटामांसी करत असते. ओके, त्याच्यानंतर अर्जुन आहे. पहा अर्जुनाला सारथी म्हटलं जातं, म्हणजे तुमच्या हृदयाला सारथी देण्याचं काम, हृदयाला हेल्दी ठेवण्याचं काम अर्जुन करतो. ओके, तर अर्जुन हृदयविकारामध्ये व सर्वच आजारामध्ये काय होतो, उपयोगीला येतो. त्याच्यानंतर गुडूची म्हणजे गुळवेल आहे मित्रांनो. गुळवेल हे एक स्वर्गातलंच काय आहे मित्रांनो, स्वर्गातून ज्यावेळेस अमृताचे 3 थेंब ह्या पृथ्वीवर पडले आहेत त्यावेळेस मित्रांनो असं म्हटलं जातं की अमृताचे थेंब जिथं पडले आहेत की त्यातून काही वनस्पती जन्माला आल्या आहेत, ज्याच्यामध्ये आवळा असेल, ज्याच्यामध्ये अमरवेल असेल, ज्याच्यामध्ये गुळवेल त्याला अमृतवेल म्हटलं जातं ते असेल आणि रुद्राक्ष असेल, अशा काही वनस्पतींची निर्मिती झाली तर नक्कीच काय केलं पाहिजे, आपण घेतलं पाहिजे. मग ती घेण्याची पद्धत पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती कसं घ्यायचं आहे, सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 कॅप्सूल प्रत्येकाने कंपल्सरी खावा. म्हणजे इथं जरी कुणी असेल लस घेतली असेल तर त्यानं खाल्लीच पाहिजे. पहा एक जनरली जर बघायला गेलं मित्रांनो तर आपलं ही जी पाठीमागं जी माहिती दिली ही कशासाठी उपयोगीची येणार आहे, तर मित्रांनो दुखण्यापासून तुम्हाला आर्थोकिटनं फरक पडणार आहे, कॅल्शियम भरून काढणार आहे, अडखळलेले सांधे मोकळे होणार आहेत, शरीरातील सूज कमी होणार आहे, मोडलेली हाडं जोडण्याचं काम होणार आहे, वातदोष ठीक होणार आहे, पचनविकार ठीक होणार आहे, सांध्यातील जळजळ ठीक होणार आहे किंवा पाय मणका फोल्ड करू शकणार आहे, तुम्ही बसू शकणार आहे. आपलं फेल होतच नाही. पहा एखाद्याला जर आज नाही भेटला रिझल्ट नक्कीच 3 महिन्यानं 4 महिन्यानं तर कमीत कमी भेटतो. कारण की आरे फॅक्टर असेल, पॅरालिसिस असेल किंवा गॅपसारखा विकारामध्ये मित्रांनो रिझल्ट उशिरा भेटतो पण 100% भेटतो. त्याच्यानंतर कमी खर्च लागतो. तुम्ही म्हणाल सर कमी खर्च कसं काय, तर केमिकलच्या औषधापेक्षा नक्कीच इथं कमी खर्च आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्या माध्यमातून करोडोचा बिझनेस भेटणार आहे, त्यामुळं अगदी फ्रीमध्ये आहे. त्याच्यानंतर शांत झोप लागणार आहे आणि नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरामध्ये हाडं बनायला सुरुवात होणार आहे. मग त्याकरता प्रत्येकाचं म्हणणं असेल की सर आम्ही हे औषध खायचं आहे तर किती दिवस खायचं, बरोबर.
प्रत्येक पेशंटचा पहिला प्रश्न असतो मित्रांनो, खायचं तर किती दिवस खायचं? तर मी फक्त तुम्हाला एकच म्हणेन की आजार बरा होईपर्यंत औषधं खायची असतात. लक्षात आलं का? आणि केमिकलच्या औषधाने आजार कधी बरं होत नाहीत, तर आजार फक्त थांबवले जातात. ओके, मग थांबवले जातात, बरे नाहीत होत, म्हणजे काय, आजार तिथं वाढत जातो. पण मित्रांनो, आयुर्वेदानं काय होत असतं, हळूहळू काय होत असतं मित्रांनो, ती भरून यायला काय करते, मदत करते. मग आजारानुसार जरी तुम्ही द्यायचं जरी ठरवलं तर कमीत कमी 4, 6, 12 महिने तरी ट्रीटमेंट दिली पाहिजे. ओके, आणि याचा वापर जो आहे तो आजार बरा होईपर्यंत केला पाहिजे. कारण की तुम्ही 2 आणि 3 महिने सांगू नका, जसं की आयुर्वेद डॉक्टर सांगत असतात किंवा इतर डॉक्टर सांगत असतात, कारण की त्यांनीही पूर्ण गोष्टीचा अभ्यास नसतो केलेला. लक्षात आलं का? कारण की ते पण अजून पण प्रॅक्टिशनरच आहेत. ते स्वतःच्या पुढं डॉक्टर लावतात, पण त्याच्या पुढं अजून एक हिडन नाव असतं, पहा, मी सतत प्रॅक्टिशनरच आहे. लक्षात आलं का? म्हणजे मी फक्त तुमच्यावर ट्रायच करतोय. आपण ट्राय नाही करत मित्रांनो, आपण लोकांना पूर्णपणे बरं करण्याचं काम करतो. त्यामुळं त्या व्यक्तीला स्पष्ट सांगा, भले त्या व्यक्तीला थोडासा राग येईल किंवा त्या व्यक्ती आपल्याकडून उठून जाईल तरी पण चालेल, पण मित्रांनो त्या व्यक्तीला परफेक्ट सांगा की बाबा तुम्हाला आजार बरा होईपर्यंत खायचा आहे. ओके, किंवा आजारानुसार 4, 6, 12 महिने खायचा आहे किंवा जास्त जरी महिने लागले तरीही चालेल. ओके, आता पहा, ही हाडं आहेत, हा मणका आहे. मी एक छोटंसं उदाहरण देतो. ही जी हाडं आहेत मित्रांनो, ही बनायला आईच्या गर्भामध्ये असताना, बाळ असताना थोडक्यात त्यावेळेसच 9 महिने लागतात. किती? 9 महिने कालावधी लागतो. तर आपण शरीराच्या बाहेर आहे, मग किती वेळ कालावधी लागेल? तर नक्कीच जास्त लागेल. ओके, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. मग आता मणक्याचे विकार आहेत, तर मणक्याच्या विकारामध्ये कोणकोणते 6 विकार आहेत? तुमची जर गादी झिजलेली आहे, साईटला आलेली आहे किंवा दबलेली आहे किंवा थिनिंग झालेली आहे, म्हणजे तिथलं कॅल्शियम कमी होऊन गादी अगदी झिरोवर झालेली आहे किंवा गादी घासत आहे, तर अशा टायमिंगला ह्या सर्वच मणक्याच्या आजारामध्ये आपलं किट उपयोगीला येणार आहे. फक्त ते जरा कायम खाल्लं पाहिजे किंवा आजार बरा होईपर्यंत खाल्लं पाहिजे, ही नक्कीच गोष्ट आहे. पहा, एव्हियनचा त्रास बऱ्यापैकी लोकांना आहे. फक्त एव्हियनच्या त्रासात पहा की जसं इथं आता बघतोय, रक्तवाहिन्या ज्या आहेत ना, ह्या रक्त काय होतं मित्रांनो, ह्या सांध्यांपर्यंत पोचत नाही. मग ह्या मणक्याच्या सांध्यांपर्यंत असेल किंवा हिप जॉईंटच्या सांध्यांपर्यंत असेल, तर मित्रांनो काय होतं, त्यामुळं तर सांधा खराब होतो. तर आपलं प्रोडक्ट काय करतं, नक्कीच रक्त काय करतं, पूर्णपणे सांध्यांपर्यंत पोचवत असल्यामुळं सांधा ठीक व्हायला मदत होते. आपल्या शरीरातील सर्वात मोठा सांधा हा हिप जॉईंटचा आहे मित्रांनो, आणि ह्याला कव्हर व्हायला वेळ लागतो. ऑपरेशन हा पर्यायच नाही. त्याच्यानंतर पहा, डायबिटीस खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. डायबिटीसचे प्रकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता 4 प्रकार डायबिटीसचं पडलेलं आहेत. ओके, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 आणि टाईप 4. ओके, मग ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो की तुम्हाला सतत तहान लागत असते, कट लागलेलं तुमचं लवकर भरून येत नाही, सतत झोप लागत असते, त्याच्यानंतर तुम्हाला डोळ्याला दिसायला कमी होतं, सतत लघवी लागत असते किंवा अनएक्सपेक्टेड वजन जास्त वाढत असतं. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला डायबिटीस आहे असं समजून जावं. डायबिटीस हा जगाचा प्रॉब्लेम आहे, पण मित्रांनो भारत हे त्याचं हब होत चाललेलं आहे. तर तुम्ही एक गोष्ट समजून चला की भारतामध्ये डायबिटीस हा आणला गेला आहे आणि तो सगळ्यात जास्त वाढतो आहे. आणि डायबिटीसचा इम्पॉर्टंट घटक आहे काय आहे मित्रांनो, ज्या व्यक्तीला डायबिटीस आहे ना, त्या व्यक्तीला हाडाचा विकार होणारच, त्या व्यक्तीला हृदयविकार होणारच, त्या व्यक्तीला स्किन विकार होणारच, त्या व्यक्तीला डोळ्याचा विकार होणारच, त्या व्यक्तीला केसाचा विकार होणारच, त्या व्यक्तीला मसल लॉस होणारच, त्या व्यक्तीला पोटाचा प्रॉब्लेम होणारच. म्हणजे डायबिटीस हा मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर व डिस्कंटिन्यू करायला काय करतो, मदत करतो. ओके, त्यामुळं डायबिटीस हा घातक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो, तर लिव्हर डॅमेज करतो. तर लिव्हरला कंट्रोल करायचं काम मित्रांनो केलं पाहिजे. पहा, एक छोटासा डाटा आहे, फक्त मी त्याकरता एकच म्हणेन मित्रांनो की आपली A1 डायबाकेअर त्या ठिकाणी वापरायला सुरुवात करा. आपली A1 डायबाकेअर ही पेटेंटेड आहे. तर ही काय करेल, तुमच्या शरीरातून शुगर लेवलचं प्रमाण कमी करण्याचं काम करेल, त्याच्यासोबत इन्सुलिन वाढवण्याचं काम करेल, इन्सुलिन मेंटेन करण्याचं काम करेल, बाकीचे जे साईड इफेक्ट झालेले आहे कमी करण्याचं काय करेल, काम करेल मित्रांनो. मी फक्त इथं एक रिझल्ट दाखवतोय. पहा, डायबिटीसनं काय झालेलं आहे, माड्याचे द्रोणाचार्य शहाणे वय वर्ष 70 यांना अगदी
28 दिवसामध्ये फरक पडलेला आहे. 253 शुगर 134वर आले. क्रिएटिन लेवल 1.82 वरून 1.20वर नॉर्मलला आलेला आहे. हा फक्त एकमेव रिपोर्ट दाखवतोय जो काढलेला पण आहे. तुम्ही ही रिपोर्ट काय करू शकता, घेऊ शकता. पहा मित्रांनो, ह्या जगामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आता पुढचा आपण प्रोडक्ट घेतोय ते म्हणजे हृदयविकाराचा. हृदयविकाराचे प्रकार तुम्हाला माहीत असले पाहिजेत मित्रांनो. हृदयामध्ये वाल्व असतात त्याचा डिसेस असतो, किंवा ज्या वाहिन्या असतात त्याचा डिफेक्ट असतो, किंवा हृदयामध्ये पेरिकार्डियन असतं त्याचाही डिफेक्ट असतो. त्याच्यानंतर ठोके देणारे एक पेरिकार्डियन असतं त्याचाही इफेक्ट असतो, किंवा हृदयामध्ये कोलेस्ट्रॉल होणार त्याचाही इफेक्ट असतो. त्याच्यानंतर हृदय फेल पण होऊ शकतं. मित्रांनो, ही कारणं आहेत, खालील प्रकार आहेत. आणि ह्या जगामध्ये सगळ्यात घातक आजार जर कुठला असेल तर हृदयविकार असेल. मी फक्त 2017चा एक तुम्हाला काय करतो रिपोर्ट दाखवतो. पहा, हृदयविकाराने जवळपास किती लोक मेलेले आहेत, 17 मिलियनच्या वर लोक मेलेले आहेत. पहा, 18 मिलियन. कॅन्सरनं 10 मिलियन, ओके, किंवा फुफ्फुसाच्या आजाराने 4 मिलियन लोक मेलेले आहेत. पण बाकीच्या आजारांनी कमी आहेत. पण पहा, आज जर तुम्ही बघत असाल, तुम्ही जर लस घेतली असेल तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त झालेलं आहे. हा त्याचा एक डाटा आहे. मी काय छोटंसं फक्त तुम्हाला दाखवतो, ओके. ह्याच्यावर काही डिटेलमध्ये आपण चर्चा करायला नको. फक्त मी तुम्हाला एवढंच म्हणेन की मित्रांनो, तुम्हाला तुमचे आईवडील वाचवायचे असतील, तुम्हाला तुमचा बंधू वाचवायचा असेल, तुम्हाला स्वतःला वाचायचं असेल, तुमच्या परिवारामध्ये ज्या कोणी लस घेतली असेल त्यांना वाचायचं असेल तर नक्कीच एकदा हृदय चेक करा व हृदयविकाराचं आपलं जे किट आहे हे घ्यायला सुरुवात करा. आपल्या वेलहर्टने हजारो लोकांचं काय झालेलं आहे, अस्थमाचा त्रास असेल किंवा हृदयविकाराचा त्रास असेल, पॅरालिसिसमध्ये सूज असेल, ही काय केलेलं आहे, वेलहर्टनं काय केलेलं आहे, ठीक केलेले आहे. पहा, मग वेलहर्ट काय काम करतं तर मित्रांनो, तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयावर नियंत्रण ठेवण्याचं काम काय करतं, वेलहर्ट करतं. त्याच्यानंतर सूज कमी करण्याचं काम ते पण वेलहर्ट करत असतं. पहा, त्याच्यानंतर पहा, मी फक्त एवढंच सांगेन की ज्या व्यक्तींनी लस घेतलेली आहे त्या व्यक्तींनी वेलहर्ट डॉक्टरांचाही न सल्ला घेता डायरेक्ट घ्यायला काय करा मित्रांनो, सुरुवात करा, ओके. हे वेलहर्ट खूप गरजेचं आहे. वेलहर्ट तुम्ही कुठल्या आजारासाठी देऊ शकता, हृदयाचा कुठलाही आजार असो, ज्याच्यामध्ये ॲनेमियाचा त्रास असेल, बीपीचा त्रास असेल, त्याच्यानंतर समजा गँग्रीनचा त्रास असेल, त्याच्यानंतर त्वचा रोगाचा त्रास असेल, दम्याचा त्रास असेल, लिव्हरचा त्रास असेल, ह्याच्यामध्ये वेलहर्ट तुम्ही काय करा नक्की द्या. किंवा नसांचा त्रास असेल तर याच्यामध्ये काय करा तुम्ही वेलहर्ट एक्स्ट्रा देऊ शकता. त्यानं 100% चांगला रिझल्ट येणार म्हणजे येणारच, ओके, आणि आलेले आहेत, ओके. त्याच्यानंतर पहा, किडनीचे विकार. मित्रांनो, मी फक्त किडनीबद्दल एक छोटीशी फनी फॅक्ट सांगतो. फनी फॅक्ट म्हणजे काय की तुम्ही आत्तापर्यंत एक लोकांचं ऐकत आलं असेल. पहा की एखादा व्यक्ती म्हणतो, पहा मला प्रेम झालं आहे. म्हणजे प्रेम झालं आहे म्हणजे नक्की झालं आहे काय, तर पूर्वीचे लोक म्हणतात की हृदयापासून प्रेम करतो. तसं नसतं मित्रांनो. खरं तर ॲक्च्युली म्हटलं पाहिजे मी किडनीपासून तुझ्यावर प्रेम करतो. कारण की किडनीच्या वर काय आहे मित्रांनो, एक ॲड्रिनल नावाची ग्लँड असते. तर ती ग्लँड काय करते, तुमचं मानसिक संतुलन बिघडवण्याचं काम किंवा हेल्दी ठेवण्याचं काम, त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये प्रेम जागवण्याचं काम, हेट जागवण्याचं काम किडनी करते. पहा, मग किडनीच्या विकारामध्ये म्हणजे काय तर मित्रांनो, किडनीचे कोणते विकार आहेत तर जसं की युरिक स्टोन बनू शकतो, क्रिश्चियन स्टोन बनू शकतो, कॅल्शियम बनू शकतो, डायलिसिस असू शकतं, किंवा बाकीचे जे किडनीचे विकार आहेत हे झाल्यामुळं काय होतं मित्रांनो, तुमच्या स्वभावामध्ये सुद्धा चेंज होतो. तर मित्रांनो, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन, तुम्ही जे प्रेम करता किंवा तुम्ही जे चांगल्या मनाचे असता, वाईट मनाचे असता, किंवा तुमचे विचार खालीवर होत असतात, ह्याचा अर्थ तुमच्या किडनीमध्ये नक्कीच काही ना काहीतरी बिघाड झालेला असतो. मग मित्रांनो, इथून पुढं एक फनी फॅक्टनुसार तुम्ही समोरच्याला म्हणू शकता, माझं तुझ्यावर किडनीसहित प्रेम आहे, ओके. पहा, तर आपण किडनीचे जे विकार आहेत ते कुठले आहेत, जसे की स्टोन असेल किंवा अँटॅसिडमुळं किडनीमध्ये इंजरी होऊन किडनी फेल होण्याचं प्रमाण असेल. पहा, आपल्या भारतामधला हा डाटा आहे. 17% इंडियन्स लोक, हा 2012चा खर्चा डाटा आहे, खूप जुना डाटा आहे मित्रांनो. आता धरून चला, याच्यामध्ये 50%नच वाढ झालेला आहे.
प्रत्येक भागानं 17% हे इंडियन लोकांना किडनीचे डिसीज आहेत, ज्याच्यामध्ये किडनीचा डिसीज असल्यानंतर तुम्हाला आर फॅक्टरचा त्रास होतो, किडनीचा डिसीज असल्यानंतर तुम्हाला मेंदूचा त्रास होतो, BP हाय ब्लड प्रेशरचा त्रास किडनीमुळं होतो. लक्षात आलं का? किडनीमुळं होतो. त्याच्यानंतर तुमच्या शरीरात गॅस्ट्रिक त्रास हा सुद्धा किडनीमुळं होतो. पहा किती त्रास आहेत, पण तुम्ही किडनीला फक्त काय करता मित्रांनो, एक सिरियसली घेत नाही. किडनीला खरं तर सिरियसली घ्यायला काय करा, सुरुवात करा. ही त्याचे काय आहेत वर्ल्ड वाईड डाटा आहे. पण मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणेन, आपल्या कंपनीचं जे डेझोस्टोन आणि वेदारी चूर्ण हे घ्यायला नक्की सुरुवात करा. डेझोस्टोन आणि वेदारी चूर्ण हे कुठल्या कुठल्या आजारामध्ये देऊ शकतात किडनी व्यतिरिक्त? काय म्हणलं मी, किडनी व्यतिरिक्त. तर मित्रांनो, तुम्ही त्या व्यक्तीला अल्झायमर स्मृतिभ्रंश म्हणजे काय की त्याला जर थोडक्यात मेंदूचा त्रास असेल त्याच्यामध्ये तुम्ही वेदारी चूर्ण देऊ शकता. त्याच्यानंतर किडनीच्या त्रासामध्ये तुम्ही वेदारी चूर्ण देऊ शकता, लिव्हरच्या त्रासामध्ये वेदारी चूर्ण देऊ शकता, किडनी फेल्युअरमध्ये पण वेदारी चूर्ण देऊ शकता. फक्त मात्रा कमी करायची आणि शक्यतो फेल्युअरमध्ये आपण काय करायचे, द्यायचा प्रयत्नच नाही करायचा. ओके. त्याच्यानंतर मूतखड्याचे कितीही प्रकार असू द्या, किती MM असो, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, द्यायला सुरुवात करायचं आहे. ज्या व्यक्तीला डायलिसिसचा त्रास आहे त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही काय करू शकता, वेदारी चूर्ण किट देऊ शकता आणि त्यानं त्याचा काय आहे, डायलिसिसचा कालावधी वाढणार आहे. जर एका आठवड्यात 3 ते 4 वेळा करावं लागत असेल तर एकदाच करावं लागेल. महिन्यात जर 4दा 5दा करावं लागत असेल नक्कीच 2दा 3दाच करावं लागेल. त्याच्यानंतर वर्षात जर तुम्हाला साधारण 100 वेळा करावं लागत असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या ह्यानं 30 ते 40 वेळाच होणार आहे. म्हणजे एवढं फायदेशीर आहे वेदारी किट. तर हे किट तुम्ही इतर आजारामध्ये जसं मी सांगितलं त्या आजारामध्ये द्यायचंच आहे. ओके, किंवा द्यायचं. त्याच्यानंतर पहा, मूळव्याधाचे त्रास म्हणजे ज्याच्यामध्ये इतर प्रकार आहेत ते तुम्ही बघा. ओके, प्रत्येकाने वाचा हे प्रकार. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वाचा. पहा, तर पोटाचे जे आजार आहेत, पोटाचे आजार, त्याच्या प्रॉब्लेममुळं मित्रांनो खरं तर तुम्हाला आजार होत असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्या भारतातील डाटा बघू शकता, ज्याच्यामध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम होतात हे सुद्धा बघू शकता. मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाईल केअर किट हे द्यायचं आहे, पंचसम चूर्ण व पिटोन द्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, सामग्री बघा, जसं की हरड असेल, निशोत्रा असेल, पिपळे असेल, सुंटा असेल, पांदलोन असेल, लाजाळू असेल, वड असेल, दारू हळदी असेल, कंचनार असेल किंवा नागकेशर असेल, ह्यानं काय होणार आहे, फरक पडणार आहे. पहा मित्रांनो, कधीकधी आपण हाडाचं किट ज्यावेळेस आर्थरायटिस आजारामध्ये देतो किंवा एखाद्या डोल्या व्यक्तीला म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे अशा व्यक्तीला देतो, त्यावेळेस त्यांना लवकर रिझल्ट येत नाही. पहिल्या महिन्यात तर येतच नाही. अशा वेळेस तुम्ही पाईल केअर किट देऊन त्या व्यक्तीला वजन कमी करू शकता, त्याचं दुखणं कमी करू शकता, त्याच्या शरीरातील सूज कमी करू शकता, कोलायटिसचा प्रॉब्लेम तुम्ही करू शकता, गॅस्ट्रिकची सूज कमी करू शकता. तुमचं नॅचरल पंचकर्म हे तुमचं काय होऊ शकतं, ह्या पाईल केअरने होऊ शकतं. विरेचन चांगलं होऊ शकतं. इतके सगळे फायदे आपल्या पाईल केअरमध्ये आहेत मित्रांनो. किती स्वस्त आहे पाईल केअर, फक्त एक किट घ्यायचं आहे, लाखो रुपये मिळणार आहेत, विथ तुम्हाला आरोग्यही भेटणार आहे. त्याच्यानंतर शरीरामध्ये टॉक्झिन, मी जे म्हणलं का नाही, शरीरामध्ये कुठलंही टॉक्झिन तयार होतं तर ते टॉक्झिन रिमूव्ह करण्याचं सुद्धा काम पंचसम किट करणार आहे, त्यामुळं तुम्ही नक्की घ्या. पहा, शरीरामध्ये तुमच्या आजार व्हायला कारण अजून एक आहे, ते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये साचलेलं टॉक्झिन, ज्याच्यामध्ये मित्रांनो खूप सारे घटक आहेत, जसं की वायूचे घटक असेल, वायूचे जे घटक असतात, वायू प्रदूषणाचे असतील, पाणी प्रदूषणाचे असतील, अन्नातून आलेले असतील, केमिकल औषधातून आलेले असतील, तुमच्या ज्या सेल्स असतात त्या डेली नवीन बनत असतात व डेली मरत असतात, आणि त्या जर बाहेर पडत नसतील किंवा प्रोटीन बाहेर तुमच्या शरीरातून जर इंटेक व्यवस्थित नसेल आणि बाहेर पडत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये घाण साचून तुम्हाला आजार व्हायला सुरुवात होतो. अशा वेळेस एखादा पंचकर्मवाला तुम्हाला सजेस्ट करतो की सर पंचकर्म करा. पण मित्रांनो, तिथं हाफच ट्रीटमेंट होते. म्हणजे काय हाफ ट्रीटमेंट, म्हणजे काय की तुमचं जरी टॉक्झिन रिमूव्ह केलं तर तिथं न्यूट्रिशन द्यायचं असतं, तर ते देण्याकरता मित्रांनो आपल्या कंपनीचं 7 वंडर नक्कीच उपयोगीला आहे. कारण की आपल्या कंपनीच्या 7 वंडरमध्ये मित्रांनो 22 प्रकारचे न्यूट्रिशन म्हणजे चांगले घटक आहेत व 165 प्रकारचे न्यूट्रिशन ह्या 7 वंडर नोनी प्लसमध्ये आहेत. तुमच्या शरीरामधील टॉक्झिन रिमूव्ह करण्याचं काम, तुमच्या शरीरामध्ये एनर्जी देण्याचं काम कोण करणार आहे, 7 वंडर नोनी. मग हे प्रत्येक महिलेनं, मग त्यांचं वय किती का असेना,
अगदी मी म्हणेन 0पासून ते वयवर्ष 80, 90, 100पर्यंतच्या महिलांनी 7 वंडर नोनी घेणं कंपल्सरी आहे. लक्षात आलं का? कारण महिलांमध्ये PCODचा त्रास, पाळीचा त्रास असेल, केसाचा त्रास असेल, स्किनचा त्रास असेल, सोरायसिसचा त्रास असेल, मसलचा त्रास असेल, पोटाचा त्रास असेल, हे सगळं कंट्रोल व्हायला मदत ही नोनी केली आहे पहा. आणि त्याचे रिझल्ट तसे आपल्या यूट्यूब चॅनलला पण आहेत. त्याच्यानंतर पहा, थँक्यू. मी फक्त